कवितेतील बालगीतातील लहान मुलांची चिवताई आपल्या घराच्या अंगणातून कधी हद्दपार झाली आहे, नामशेष व्हायला लागली याचा आपल्याला थांगपत्ताही लागला नाही। मात्र याही परिस्थितीत अकोल्यातील निसर्ग कट्टा ही चळवळ चिमण्या आणि त्यांचा अधिवास वाढवण्यासाठी झटते आहे। अकोल्यातील अनेक घरांमध्ये अशी चिमण्यांची घरटी तुम्हाला हमखास दिसतील। त्यामुळे अनेक घरं चिवताईच्या चिवचिवाटानं दणाणून गेल्याचं आश्वासक चित्र शहरात पाहायला मिळतंय। यामागे मेहनत आहे निसर्ग कट्टा या ध्येयवेड्या तरुणांच्या चळवळीची। निसर्ग पर्यावरणासोबतच पक्षी आणि प्राणी संवर्धनासाठी ही चळवळ काम करते। चिमण्यांची संख्या वाढावी यासाठी निसर्ग कट्ट्याचे स्वयंसेवक घराघरात मातीपासून तयार केलेली घरटी ना नफा ना तोटा या तत्वावर नागरिकांना देत आहेत। मातीचे छोटे छोटे घरटे बनवून ते भिंत्यांवर आम्ही लावायचा प्रयत्न करतो। त्याच्यामध्ये चिमण्यांना घरटे बनवायला सुटेबल जागा मिळते आणि ज्या चिमण्या आज शहरांपासून दूर गेलेल्या आहेत त्या परत शहरामध्ये आणण्याचा हा एक छोटासा प्रयत्न विविध शाळांच्या माध्यमातून आणि निसर्गप्रेमी लोकांच्या माध्यमातून आम्ही करायचा हा प्रयत्न सुरुवात केलेली आहे। चिमण्या नामशेष होण्याचे प्रमुख कारण म्हणजे वाढतं औद्योगिकरण, शहरीकरण आणि त्यातून उदयाला आलेली फ्लॅट संस्कृती। तसंच मोबाईल टॉवरची वाढलेली संख्या, शेतीत रासायनिक खतं आणि कीटकनाशकं यांचा वारेमाप वापरानं चिमण्यांचं प्रमाण कमी झालंय। कारण शेतातील धान्य खाल्ल्यानं चिमण्या मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण वाढतंय। निसर्ग कट्ट्याच्या या चिमणी वाचवा चळवळीत अकोलेकर जनताही सहभागी होते। चिमणीचा घोसला घेतलेला आहे कारण आपल्याला माहित आहे आता चिमणी खूप दुर्मिळ झाली आहे, म्हणून चिमणीचा एक प्रकारचं संरक्षण करण्यासाठी आम्ही ही मोहीम सुरू केली आहे आणि अमोल सावंत सरांनी पण आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे। आम्ही हा घरटं घेऊन आम्ही आमच्या घरामध्ये लावणार आहोत आणि त्यात चिमणी येणार आणि चिमणीचं संरक्षण होणार म्हणून आम्ही हे घरटं घेतलेलं आहे। असं वाटत होतं की काहीतरी त्यांच्यासाठी करावं, पण म्हणजे कोणी इनिशिएटिव्ह घ्यायचा, कोणी करायचं, त्यांनी जो इनिशिएटिव्ह घेतला आहे त्यामुळे त्या पक्ष्यांना घरटं राहायला मिळालं आहे आणि आमची म्हणजे इच्छा होती काहीतरी करायचं त्यांच्यासाठी, ते या लोकांनी केलं आहे आणि याचा खूप चांगला पुढे जो म्हणजे काय म्हणतात त्याला आपण चिमणी जे दिसत नाही आहे ते दिसणार आता। पर्यावरणपूरक गणपती बनवण्याचा उपक्रमही निसर्ग कट्टा गेल्या अनेक वर्षांपासून चालवते। त्याची दखल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या मन की बात कार्यक्रमातून घेतली आहे। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी निसर्गातील प्रत्येक घटकाला जपणं महत्त्वाचं आहे, नाहीतर उद्याच्या पिढीला पुस्तकातून एक होती चिवताई अशी म्हणण्याची वेळ येईल। जयेश जगड, झी मीडिया, अकोला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।